अवैध रेती की यातायात से ट्रैक्टर के नीचे दबकर लखन अंबादास कोइनकर उम्र 19 इस व्यक्ति की मौत होने की घटना मंगलवार शिवनपाइली में घटी थी। इसी संदर्भ में एकलव्य सेना के संस्थापक अध्यक्ष प्रकाश नान्हे ने चिखली में एक पत्र परिषद ली। पत्र परिषद में एकलव्य सेना संस्थापक अध्यक्ष विदर्भ प्रांत प्रकाश नान्हे इनके साथ अंबादास दुधीराम पोइनकर, देवानंद पोइनकर, हेमंत रामदास पोइनकर, उद्धव सीताराम पोइनकर, गोविंदा मेश्राम हरणी, कृष्णा बहादुरे आदि उपस्थित थे। पत्र परिषद में विस्तार पूर्वक जानकारी देते हुए एकलव्य सेना के संस्थापक अध्यक्ष प्रकाश नान्हे ने क्या मांग की, आइए सुनते हैं स्वयं उन्हीं की जुबानी। 17 तारखेला जी घटना घडली त्या घटनेमध्ये अशी माहिती मिळाली की घटनास्थळ म्हणजे त्या मजुराचा जो मरण पावला त्याचं घटनास्थळ वेगळा आणि यांनी ट्रॅक्टर मालकांनी काहीतरी चुकीची माहिती दिलेली आहे। याबद्दल तुमचं काय मत आहे? कुठलं घटनास्थळ आहे? सत्यता काय आहे? 17 तारखेला जी घटना घडली त्या घटनेमागे जे ट्रॅक्टर मालक आहे सुमित बोरकर हे रात्रंदिवस त्या नदी घाटावरची रेती चोरून नेतात आणि रात्रोरात हा प्रकार झालेला आहे। आणि ती रेती चोरत असताना मृतक इसम जो आहे तो ट्रॅक्टरच्या समोरच्या इंजिनवर उभा होता, तिथून तो पडून त्या ठिकाणी दबून मेला। ही सत्य परिस्थिती, त्या ठिकाणी रक्त आहे आणि हा दबून मेलेला प्रकार त्यांनी उघडकीस येऊ नये म्हणून तो मृतदेह बाहेर काढला। जवळपास 200 ते 300 मीटरवर तो मृतदेह बाहेर काढला। एकंदरीत या ठिकाणी हा प्रकरण दाबण्याचा प्रयत्न आहे आणि ट्रॅक्टर मालक हा जागा लपवत आहे। त्यांनी इथं या चिखली रोडवरती दाखवलेला आहे, म्हणजे घटना घडली त्या रेती जागेवर त्या नाल्यामध्ये आणि हा रोडवर दाखवतो आहे। म्हणजे या ठिकाणी पुरेपूर हा मुद्दा हडपण्याचा दाबण्याचा प्रयत्न आहे। आम्ही या मुद्द्यावर या विषयावर आम्ही स्तब्ध नाही। आमची मागणी अशी आहे की ट्रॅक्टर मालक सुमित बोरकर याला तुरंत अटक करा, याच्यावर कारवाई करा, याचा ट्रॅक्टर जप्त करा आणि मृतक व्यक्तीला 25 लाख रुपये या ठिकाणी अनुदान द्या। तुमची जी भूमिका राहील समोरची ती कोणती राहील? आता त्यांनी जर अनुदान तुम्हाला दिलं नाही, मदत दिली नाही तर कोणती भूमिका राहील? आम्ही समस्त समाज, समस्त कार्यकर्ते रस्त्यावर उतरू, आमच्या न्याय हक्कासाठी आम्ही लढू। आम्हाला प्रशासकीय बाब चांगली आहे वाईट आहे याच्याशी काही आम्हाला देणं घेणं राहणार नाही। आमचा एकच मुद्दा असेल, आमच्या व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे, 25 लाख रुपये अनुदान मिळाला पाहिजे, ट्रॅक्टर मालक सुमित बोरकरवर कारवाई झाली पाहिजे, त्याचा ट्रॅक्टर जप्त झाला पाहिजे आणि हे दंडुकीशाही यांची थांबली पाहिजे, जेणेकरून पुढील घटना होऊ नये असं या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं। सिटी वीकली प्रतिनिधि बालू सातपुते की रिपोर्ट।